वेळ आल्यावर बोलेन, काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला सुनेत्रा पवारांचं उत्तर। गुंगी गुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक, माफी मागा म्हणत काँग्रेस कार्यालयात ठिय्या। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शाई फेकून हर्षवर्धन सकपाळांचा पोस्टरही जाळला। महिलांचा सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च। महाराष्ट्र काँग्रेसनं केलेलं ट्विट हे संदर्भातल्या अनुसरण होतं, वैयक्तिक नव्हतं, त्याचा विपर्यास केला जाऊ नये। हर्षवर्धन सकपाळांची गुंगी गुडिया या ट्विटवर नवं ट्विट। काँग्रेसनं गुंगी गुडियाबाबतची पोस्ट त्वरित मागे घेऊन सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी। सोनिया गांधींसारख्या महिला नेत्याच्या नेतृत्वातील पक्षाकडून महिला नेतृत्वाविरोधात अशा भाषेवर वापर ही दुर्दैवी बाब। प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंकडून ट्विट करत निषेध। पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर। गुंगी गुडियाबाबत केलेल्या पोस्टशी माझा संबंध नाही। सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणं योग्य नाही। पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं। काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरलाय। सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका। काँग्रेस खऱ्या अर्थानं मतिभ्रष्ट झाली आहे। एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय। काँग्रेसनं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्ला। धनंजय मुंडे भीडचे हुकुमशाह आहेत का? सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? भीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका। तर मी साधा आमदार, मला का टार्गेट करताय? धनंजय मुंडेंचा सवाल। श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांकडून अमित शहांची भेट। विधान परिषद उपसभापती सचिन अहिर देखील उपस्थित। ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांकडून शहांची दुसऱ्यांदा भेट। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या, सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बघायला आवडणार नाही। महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी, फडणवीसांनी इथेच काम करावं। अमृता फडणवीसांचं भाषण। शहापुरात खड्ड्यामुळे झालेल्या मृत्यूवरून पोलिसांनीच काढली TDRF जवानाची अक्कल। तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं। 25 तासांनंतरही ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही। दरम्यान पोलिसांनी आरोप फेटाळले। मुंबईमध्ये 2 कंत्राटदारांनी एकमेकांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना। एकाच टेंडरवरून BMCच्या एका नॉर्थ वॉर्ड ऑफिससमोर राडा, हाणामारी झाल्याचाही संशय। चंडीपुरा विषाणूचं गुजरातमध्ये थैमान। मेंदूला सूज येऊन 22 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू। सँड फ्लायमुळे प्रसाराची धास्ती। आतापर्यंत 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह। आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानसरिया यांची माहिती। मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 94%वर। 18 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। जळगावातील गिरणा धरण 100% भरलं। 22,284 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। जिल्ह्यातील 175 गावांच्या पिण्याच्या आणि सिंचनाची चिंता। उद्याच्या बैठकीसाठी CJPचं सदस्य संभाजीनगरात 2 दिवस अभिजित दीपकेंच्या निवासस्थानी बैठक होणार। बैठकीत पुढची दिशा ठरवली जाणार।